बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. असं म्हटलंय की एका बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशांक राव यांनी बँड वाजवला. आता बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखोक मध्ये लिहिलेलं आहे. बीएसटीच्या जे डेपो आहेत बीएसटीचे, काय अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे. या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे. मुंबईतले सर्व एसआरए प्रकल्प झूपासून दैसर, मुलुंड, बोरिवलीपर्यंत हे देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळच्या बिल्डरांना कसे मिळतात एसआरए प्रकल्प, याच्यावरती वर्षा गायकवाड यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे. आता बेस्ट पतपेढीची निवडणूक नक्कीच शशांक, बघा तिथे कधी शशांकरावचे पॅनल जिंकतं, कधी शिवसेनेचे, आलटून पालटून तिथे निवडणुका होत असतात. या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गड घुसवला. का घुसवला माहिती आहे आपल्याला? भविष्यामध्ये बीएसटी बंद पडायची आणि बीएसटीच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचा बिल्डरांच्या माध्यमातून, त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडे सुद्धा बिल्डर आहेत, त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर आणि पर्यायाने कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला आणि त्यासाठी 5-5 हजार रुपये देऊन मतं विकत घेतली. 1800 मतं अवैध, माझ्या तोंडावर आकडे आहेत, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली. जर तुम्ही ते 1800 मतं कोणाला पडली पाहाल, त्यातली बहुसंख्य मतं ही शिवसेनेच्या पॅनलला पडली. 1000 मतं अपक्षाने खाल्ली. हे अपक्ष सुद्धा यांच्याच पैशांवरती उभे करण्यात आले. एकच फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना गिळता यावेत, यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली. हे देवेंद्र फडणवीस यांना पक्क माहिती आहे. त्यांनी डेपोचं वाटप केलेलं आहे. कोणता डेपो कोणी डेव्हलप करायचा, त्यांना बीएसटी बंद पाडायची आहे. आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका. तुमची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. मिस्टर फडणवीस, तुम्ही आम्हाला काय सांगताय? हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकले आहे तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे. कळलं?